मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण महाशिवरात्रीला पाचपावलीची पूजा कशी करतात ते बघणार आहोत। त्यासाठी मी येथे सगळं मांडणी करून साहित्य घेऊन घेतलेलं आहे आणि ही जागा पुसून घेतलेली आहे। त्याच्यावर एक पाट ठेवलेला आहे आणि त्यावर मग पिवळा कापड टाकलेला आहे। मी लाल नाही टाकला कारण की पांढरा टाकत असतं, पण माझ्याकडे पांढरा नाही आहे म्हणून मी पिवळा टाकला आहे। आणि तिकडे पण कापड टाकलेला आहे आणि फळं घेतलेले आहे मी आणि अगरबत्ती लावून घेतलेली आहे, धूप अगरबत्ती घेतलेली आहे लावून आणि हे तयार करून घेतलेली आहे आरती। मी लाल चंदन पिवळं चंदन घेतलेलं आहे, एक दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे, पार्वती मात्यासाठी हळद कुंकू आणि कापूर घेतलेला आहे आणि अभिषेक करायसाठी हे पाणी घेतलेलं आहे, पंचामृत घेतलेलं आहे आणि न तुटलेले हे आपले तांदळाचे दाणे घेतलेले आहे अक्षत म्हणून, आणि वस्त्र घेतलेले आहे, हे बनवून घेतलेले आहे। आपल्याला शंकराला चढवायचं आहे त्यामुळे त्याला हळदी कुंकू वाहत नाही। पार्वती मातेच्या वस्त्राला आपण हळदी कुंकू लावूया आणि 1 रुपयाचा शिक्का घेतलेला आहे आणि एक सुपारी घेतलेली आहे आणि अगरबत्ती। अशा प्रकारे आरती तयार करायची। आणि हे पूजेसाठी मी 5 खारका घेतलेला आहे, बदाम घेतलेले आहे, 5 सुपाऱ्या घेतलेल्या आहे आणि 5 हळकंड आणि 5 हे कमलगट्टा घेतलेला आहे। जेवढं साहित्य मिळालं तेवढं घ्यायचं असते, पुष्कळ साहित्य लागत असते तसं तर या पूजेला। मला जेवढं मिळालं तेवढं मी घेतलेलं आहे। आणि हे फुलं घेतलेलं आहे आणि हे बेल घेतलेला आहे आणि हे धोत्र्याचं असं फळ हे शंकराला पावन आहे, पांढरी फुलं पावन आहेत, गणपतीसाठी लाल घेतलेले आहे मी। अशा प्रकारे मी पूजेचं साहित्य घेतलेलं आहे आणि हे आमच्याकडे असे 5 पात्या करतात, 5 वडे 5 दिवे, हे म्हणजे पाचपावलीला करावं लागतात। अशा प्रकारे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे। आता आपण पूजेला सुरुवात करूया। प्रथम आपल्याला इथे दीप प्रज्वलित करून त्याची स्थापना करायची आहे दिव्याची। तर एका मुठीने असे तांदूळ ठेवायचे, उजव्या बाजूलाच करायची आणि या प्रकारे असं गोल करून घ्यायचं आणि ही दीप प्रज्वलित करून याची स्थापना करायची सुरुवातीला दिव्याची। त्यानंतर आपण गणपतीचा अभिषेक करायचा आहे। तुम्ही वक्रतुंड महाकाय असे जाप करू शकता किंवा ओम श्री गणपताय नमः असेही म्हणू शकता। असं मंत्र जाप करून आपल्याला पहिले अभिषेक करायचा आहे गणपतीचं आणि त्यानंतर पंचामृतनी अभिषेक करायचं आणि त्यानंतर अजून शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि स्वच्छ कापडाने या मूर्तीला पुसून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे गणपतीची स्थापना करायची आहे, तर इथे आपण तांदळाची रास ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपतीला मी वस्त्र घालून घेते आणि इथे स्थापना करून घ्यायची आहे। माझ्याकडे अशी शंकराची पिंड आहे, नंदी पण आहे आणि पिंड आणि आपले नागोबा पण आहेत, तर याचं आपण अभिषेक करून घ्यायचं आहे। आता मी हे प्लेटमध्ये ठेवून घेते आणि आता आपल्याला ह्या पिंडीला जेव्हा अभिषेक करतो त्यावेळेला पूर्ण वाहायचं आहे, 1 लोटाभर जल पूर्ण समर्पित करायचं आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जाप करत आपल्याला हे पाणी वाहायचं आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यम, 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 श्री शिवाय पूर्ण वाहून घ्यायचं आहे पाणी, जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर पंचामृत हेही अर्पण करायचं आहे
श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री नमस्तुभ्यं असं करायचं आहे. त्यानंतर शुद्ध पाण्याने जल अर्पण करायचं आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यंचा जाप करतच करायचा आहे. त्यानंतर आपल्याला या पिंडीला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि मध्ये अशी स्थापना करायची. उत्तरेलाच यांचं मुख असलं पाहिजे अशा प्रकारे. आता आपल्याला पार्वती माताची मूर्ती नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे मी आता ही सुपारी घेतलेली आहे. तुम्ही समजा तुमच्याकडे फोटो वगैरे असेल तर तुम्ही त्याची पूजा करू शकता या प्रकारे. आणि सुरुवातीला जल अर्पण करायचं आणि त्यानंतर पंचामृतनी आणि मग शुद्ध पाण्याने याच प्रकारे करायचं आहे. आणि मग पुसून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथे लक्ष्मीची पार्वती माताची लक्ष्मी म्हटलं मी, पार्वती माताची स्थापना करून घ्यायची आहे या प्रकारे. आता आपलं पूर्ण स्थापना झाल्यानंतर हे महादेवाचं वरती गडावर जो देव असतो तो मांडतात. असा राशीने एक रास वरती मांडतात आणि एक पायरीवर जो देव असतो महादेव तर ते मांडतात अशा प्रकारे. आणि नंतर आपल्याला 5 खारका 5 बदामा या ठेवून घ्यायचे आहे अशा प्रकारे. सुपारी ठेवत आहे मी. त्यानंतर खारकाची मुठी इकडे ठेवायची, देवाकडे या प्रकारे ठेवायचं आहे. असं मांडणी करून घ्यायची सुरुवातीला पूर्ण. आता बदाम ठेवत आहे मी 5-5 या प्रकारे. आणि आता हळकुंड ठेवत आहे. आता हे कमलगट्टा वगैरे आपल्याला शंकराला व्हायचं आहे. आता हे 5 वडे पात्या दिवे आहे ते ठेवून घ्यायचे आहे. मी इथे मांडत आहे, या साईडनी मांडत आहे मी. समोर मांडून घ्यायचं देवाजवळ. इथे मांडावं लागतात पण जागा नाही आहे. या प्रकारे मांडायची आहे 5ही. आणि त्यानंतर मग वडे. आमच्याकडे अशा प्रकारची पद्धत आहे. प्रत्येकाकडे कशी वेगवेगळ्या प्रकारे पूजा करतात. आणि त्यानंतर दिवे. आणि मग आपल्याला हे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. प्रथम आपल्याला गणपतीचं पूजन करायचं आहे. हळद कुंकू गणपतीला आणि गुलाल आणि बुक्का व्हायचा आहे. तसं तर पिंडीमध्ये पूर्ण शंकराचा परिवार येत असतो, समाविष्ट असतो. परंतु मी अशा प्रकारे मांडली आहे. तुम्ही समजा आपली पिंडीची पूजा केली तरीही पण सर्व पूजा म्हणजे झाल्यासारखी होते. आता आपण शंकराच्या पिंडीला हे लाल चंदन याच्याने व्हायचं आहे अशा प्रकारे. आणि हे माझ्याकडे पिवळं चंदन घेतलेलं आहे मी, हेही व्हायचं आहे. आणि पार्वती मातेला हळद कुंकू व्हायचं. आणि हे महादेव आहेत, हे गडावर असतात. हा मोठा देव आणि हे छोटा देव, त्याला गुलाल पाहते मी आणि बुक्का आणि चंदनी व्हायचं आहे. आणि हे आपण जे ठेवलेले आहे पूजेचे साहित्य, याला पण हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे
या प्रकारे आता आपल्याला शंकराला जे वस्त्र वाहतो आपण त्याला हळद कुंकू लावायचं नाही. या प्रकारे वस्त्र वाहून घ्यायचं आहे. पार्वती माताचं आहे हे वस्त्र, तर याला लावून घ्यायचं आहे. हळद कुंकू वाहायचं आहे, अक्षत वाहायची आहे आणि हे कमलगट्टा घेतलेला आहे मी, हे वाहायचं आहे. काळे तीळ पण वाहतात देवाला, लवंग वगैरे प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते. मी अक्षत वाहते गणपतीला, पार्वती मातेला. आणि हे महादेव आहेत आपले, यांना पण अशा प्रकारे पूजा केली जाते आमच्याकडे. गणपतीला लाल फूल, आपले महादेव आहेत यांना पांढरं फूल आवडतं. आणि हे धतुऱ्याचं फळ घेतलेलं आहे, हे खूप पावन आहे महादेवाला. आणि हे बेल तुम्ही 3, 5, 3, 7, 11 किंवा 108 अशा प्रकारे वाहू शकता. हे असं प्रकारे वाहायचं आहे. या बाजूने असं उलटं व्हायचं आहे देवावर. आणि मंत्र म्हणत जायचं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यंचा जाप करत राहायचं. पार्वती मातेलाही फूल वाहायचं आहे. आणि हे आपले महादेव आहेत, यांना पण 5 पाविली आमच्याकडे अशा प्रकारे केली जाते. आणि असं गोल फिरतात, गाणे म्हणतात, महादेवाचे गाणे पण म्हणतात, परंतु मी दाखवण्यासाठी इथे देवाजवळ केलेली आहे. बघा, मी दिवे लावून घेतलेले आहे. या प्रकारे पूजा केली जाते. आणि शिऱ्याचा प्रसाद करतात, त्याला आम्ही कढई म्हणतो. ज्या भांड्यात केलेली आहे त्याची पूजा केली जाते. त्या भांड्यालाच ठेवतात हळद कुंकू वगैरे वाहून. आणि बेल वाहतात आणि मग फूल. या प्रकारे पूजेची मांडणी केल्या जाते. 5 दिवे लावलेले आहे, त्यांची पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षत वाहायचं आहे दिव्यांनाही. फूल वाहायचं आहे दिव्यांना. शेवटी मग श्री शिवाय नमस्तुभ्यंचा जाप करायचा आहे 5 वेळा. आणि मग शेवटी आपल्याला आरती करायची आहे. तुम्हाला महादेवाची येत असेल महादेवाची करा, नाहीतर गणपतीची कोणतीही केली तरी चालतं, परंतु महादेवाची करणं आवश्यक आहे, पावन आहे ती. आणि मग कापूर लावतात. अशा प्रकारे पूजा केली जाते आमच्याकडे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? कमेंट्स करून कळवा. आवडली असेलच पूजा म्हणा. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा. धन्यवाद.